मी कालच चालू केलीये ऍड. हम्म. हम्म. संध्याकाळी 7 वाजता आमचं झालं होतं सगळं. हम्म. तिथून अर्ध्या ते 1 तासामध्ये चालू झाले मला मेसेज आणि व्हॉट्सअप मेसेज आणि इन्स्टा मेसेज. ओके आणि ओके. सगळ्या लीड मला 15-20 लीड आल्या, म्हणजे मी रात्री चालू केले. ओके. आज मला 15 ते 20 आल्यात हम्म. बऱ्यापैकी. एकदम जेन्युइन पर्सन होते. बरं कारण बरं. की मी सिलेक्टिव्ह एरिया घेतला होता की जो माझ्या जवळचाच आहे. तर ओके ओके. सगळे जे त्यांनी मेसेज केले ते सगळे जेन्युइन पर्सन आहेत. ओके. असं म्हणजे फेक लीड नाही आली, की जी आपल्याला भीती असते ना की फेक लीड येणार, कॉल हा येणार. हा. आणि तर किती ते खर्च केले, असं किती खर्च केले आणि किती लीड आला तुम्हाला? मी 200 रुपये पर हे केलेलं आहे, डेच केलेलं आहे. मी आणि कालच केली. ओके, आणि लीड किती आले तुम्हाला त्यातनं? मला 20 पर्यंत आल्या, म्हणजे मी काल संध्याकाळी केलं. ओके. अजूनही आहेत. हा हा. पण व्यवस्थित असं नाही का, स्टेप बाय स्टेप सगळ्यांना असं फॉलो आणि असं फॉर्म वगैरे पाठवायचं काम माझं चालू आहे. ओके, आणि मेसेज किती, आपला तुमचा बिझनेस कोणता आहे? मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि ओके आम्ही एक ऑफलाईन वर्कशॉप ठेवलेलं आहे एका दिवसाचं. ओके. ओके ओके, म्हणजे तुम्ही पूर्णपणे सॅटिस्फाईड आहात? हो हो हो. म्हणजे मला एकदम. पहिली भीती होती, पण हा हा. काम केल्याच्या नंतर जो रिस्पॉन्स आला ना तो खूप छान होता. ओके, तुम्ही काय सांगणार सगळ्यांना तुमच्या मार्फत, की फेसबुक आणि इन्स्टाच्या ऍडव्हर्टाइजमेंट कशा पद्धतीने पाहिल्या पाहिजेत लोकांनी? म्हणजे क्रिएटिव्ह आणि तुम्ही पहिलं एक ऍड टाकून बघा, तुम्हाला काय रिस्पॉन्स येतो ना ते बघा. हम्म. आणि मग मी आपोआप स्वतःच ते चालू कराल. ओके ओके, बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या या विन्ससाठी. प्रत्येकाने मॅडमला कॉंग्रॅच्युलेशन टाईप करा, जेणेकरून मॅडमला त्यांचा जो काही वर्कशॉप आहे तो पूर्णपणे सक्सेसफुल होईल. आणि त्यांनी पहिला टप्पा तर पार केलेला आहे, त्यांना पूर्णपणे जेन्युन आणि क्वालिटी लीड्स भेटलेले आहेत.